वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 56व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण सर्व मायबाप मंडळी इथं मौन श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आलात। इथून प्रेरणा घेऊन जाल। मला माहिती आहे वेळ कमी आहे, मी महत्त्वाच्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करतोय। मगाशी योगेंद्रजी यादव सर बोलले, रविदादा बोलले की आपल्या समोर आदर्श कोण असले पाहिजे। आताच नुकताच बिग बॉस नावाचा शो झाला, त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सूरज चव्हाण विजयी झाला। गरीब घरचा एखादा पोरगा विजयी झाला, आनंद आहे। तो आपल्याला वाटणं साहजिक आहे, कारण तो ज्या तळागाळातून आला त्यानं जेवढं मोठं यश मिळवलं तर आपल्याला आपुलकी वाटणं साहजिक आहे। पण ज्याप्रमाणे सहानुभूतीचा आधार घेत एखादा भांडवलदार गरिबांच्या खांद्यावर जर बंदूक ठेवून आपला धंदा करत असेल आणि या देशातील 5व्या वर्गातला पोरगा आपसामध्ये खेळताना आरक्यू एसक्यू बुक्की टेंगुड आणि झापूक झुपूक जर करत असेल तर देशाचं चित्र नेमकं जाणार कोणीकडे याचंही चिंतन करणं काळाची गरज आहे। माझ्या सूरज चव्हाणला विरोध नाही। अरे गरिबीतून माणसं मोठं होणं म्हणजे फक्त रील काढणं नाही। अनेक असे माणसं मोठी आहेत की ज्यांनी स्वतःच्या भरोश्यावर कार्यकर्तृत्व निर्माण केलेलं आहे। मगाशी रविदादांनी भगतसिंगाचं उदाहरण तुमच्या समोर मांडलं। भगतसिंग फक्त 12 वर्षाचे आहेत आणि जालियनवाला बाग जिथे हत्याकांड घडतो तिथे भगतसिंग जातात। हातामध्ये दौद असते शाईनं भरलेलं, दौद मधली शाई भगतसिंग खाली विचवतात आणि त्यामध्ये चिखलानं माखलेला, रक्तानं माखलेला चिखल त्या दौद मध्ये भरतात आणि शपथ घेतात की आता माझं लग्न हे या आजादी सोबत झालेलं आहे। भगतसिंग वयामध्ये येत जातो। भगतसिंगाच्या आईला चिंता वाटते आणि भगतसिंगाची आई म्हणते, बेटा भगत तेरी उम्र हो चुकी है, अब तो तू शादी कर ले। पण भगतसिंग आपल्या आईला म्हणतो, माँ मैं शादी नहीं करना चाहता। पुन्हा भगतसिंगाची आई भगतसिंगाला म्हणते, बेटा भगत जिस लड़की के बारे में मैं बात कर रही हूं ना, तू सिर्फ उसे एक बार देख ले, हो सकता है तेरा ना कहने का इरादा भी बदल सकता है। पण पुन्हा भगतसिंग आपल्या आईला उत्तर देतो आणि म्हणतो, माँ मैं किसी लड़की के साथ शादी नहीं करना चाहता, क्योंकि मेरी शादी कब की इस देश की आजादी से हो चुकी है। आणि भगत सिंह ली तो मेरे जज्बातों से वाकिफ है कलम मेरी कि मैं इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख देती है। ते होते भगत सिंह। अरे ज्या वयामध्ये आपले तरुण पोरं, जिस उम्र में इस देश के नौजवान अपने हसीनाओं के गाल और होठ चूमते हैं, उस उम्र में भगत सिंह ने फांसी का फंदा चुमा था और आवाज दिया था, तुम्ही आवाज दिया, इनकलाब जिंदाबाद। मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, 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 माही रंग दे बसंती चोला। आणि म्हणून आपल्या समोर आदर्श कोण असले पाहिजे। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तरुणाला सांगतात, आगे चल नौजवान आगे चल, समय नहीं रुकने का। तुम्हा आम्हाला आता थांबून चालणार नाही। आजादी को चले बिहाने दीवानों की टोलियां, आजादी को चली बिहाने दीवानों की टोलियां, खून से अपने लिख देंगे हम इनकलाब की गोलियां, हम वापस लौटेंगे लेकर आजादी का टोला। मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, माही रंग दे बसंती चोला। खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। मगाशी योगेंद्र सरांनी संतांची पूर्ण लिस्ट वाचवून दाखवली आणि मला एक प्रसंग आठवला। आमचा कार्यक्रम तेलंगणामध्ये झाला। कार्यक्रमाला आम्ही लेट पोहोचलो कारण गाव मिळत नव्हता, कारण बोर्डवर सगळ्या जलेब्या काढल्या होत्या। कार्यक्रम लागला रात्रीचे 11:30 वाजता। कार्यक्रम सुरू झाला।
बरं तिथल्या कोणाच लोकाले मराठी काही समजे नाही, पण लोक टाळ्याही वाजवे, हो. हसतही होते, एन्जॉय करत होते. कार्यक्रम संपल्यानंतर मला असं कळलं का मी जे यायले सांगितलं हा. ते यायले काहीच कळलं, नाही. कारण मराठी समजत नाही. बर. मग मी ज्या आयोजक दादांना आयोजन केलं होतं त्यांना विचारलं, म्हटलं इथे मराठी समजत नाही तरी तुम्ही मराठी कीर्तन करायला का बोलावलं. तर त्या दादानं जे उत्तर दिलं माझी छाती अशी भरून आली अभिमानानं. दादाला विचारलं, म्हटलं दादा इथं मराठी समजत नाही तरी तुम्ही मराठी कीर्तन करायला का बोलावलं. तर त्यांनी उत्तर दिलं, दादा आम्हाला माहिती आहे की आमच्या इथल्या लोकांना मराठी समजत नाही, पण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांचा विचार इथल्या माथीत रुजला पाहिजे म्हणून महाराष्ट्रातला कीर्तन करायला बोलावलं. आमच्या महाराष्ट्र तो आम्हाला प्रेरणा देणार आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा या देशातील संत असतील, आता तर आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला तो माझा महाराष्ट्र आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती न मुळी कधी वादळाला पाऊस आला पण तरी आपण हिमतीनं उभं राहिलो. सुलतानीला जवाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. हा तो माझा महाराष्ट्र आहे. मला कल्पना आहे, वेळ कमी आहे. महाराष्ट्र माझा. आपण सर्वजण पुण्यतिथीच्या निमित्तानं आलात, मौन श्रद्धांजली अर्पण केली. शेवटी विनंती करतो 5 गोष्टी इथून घेऊन जा, कार्यक्रम बंद करतो म्हणजे थांबतो, माझ्या वाणीला विराम देतो. गोष्ट पहिली काय करायची आहे, कमीत आपलं जेवढं आयुष्य आहे तेवढं उभ्या आयुष्यात झाडं लावायचे आहे. क्या बात. दुसरी गोष्ट काय करायची आहे, जीवनामध्ये कमीत कमी 5 वेळा तरी रक्तदान करायचं आहे. तिसरी गोष्ट शेतकऱ्याची किंमत करायची आहे. चौथी गोष्ट सरकारी शाळांची, जिल्हा परिषदच्या शाळांची क्वालिटी वाढवून त्या शाळा टिकवायच्या आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला पण मराठी शाळाही टिकल्या पाहिजे. आणि 5व्या नंबरची महत्वाची गोष्ट, येणारा कोणताही इलेक्शन असो कसल्याही पद्धतीची लाच न घेता प्रामाणिक माणसाला मतदान करायचं आहे. ह्या 5 गोष्टी घेऊन जा. वाणीला विराम देतो. धन्यवाद.